आहोत बटाटा आणि वाटाणाची भाजी। त्यासाठी मी इथं कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल तापायला ठेवले आहे। तर सुरुवातीला आपण त्यामध्ये तमालपत्र घालून घेऊयात आणि छोटे 2 दालचिनीचे तुकडे घालूयात। आता ह्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट घालून घेऊयात। आता इथं मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो घालत आहे। आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये घालूयात हळदी पावडर, धना पावडर, गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ। ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी पुरी करून घेतली आहे, ती घालत आहे। आता ही ग्रेव्ही आपल्याला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे। आपला मसाला छान परतलेला आहे। आता त्यामध्ये मी शिजवून घेतलेले वाटाणे आणि बटाटा घालून घेत आहे। आता हेही छान मिक्स करून घेऊयात। आता ह्या भाजीमध्ये मी थोडं गरम पाणी घालून घेत आहे। आणि ह्यावर झाकून ठेवून आपल्याला 1-2 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे तयार आहे आपली वाटाणा आणि बटाट्याची भाजी। आता ह्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात। थोडी कस्तुरी मेथी घालून घेऊयात आणि सर्विंग डिश मध्ये काढून घेऊयात। ही रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका।